तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण इयत्ता 12वीचे अकाउंट या विषयाचे पहिले प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाती हे आपल्याला या प्रकरणामध्ये सविस्तर अभ्यासायचं आहे. म्हणजे आपण या प्रकरणामध्ये पार्टनरशिप फर्म या व्यावसायिक संस्थेचं फायनल अकाउंट अतिशय सविस्तरपणे अभ्यासत आहोत. मग फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटची मदत होते. फायनल अकाउंट तयार करण्यासाठीचा जो पहिला अकाउंट आहे म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, या अकाउंटबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दुसरं अकाउंट तयार करावं लागतं. मग मागील तासाला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का तयार केले जाते, ही सर्व वैशिष्ट्ये सविस्तरपणे जाणून घेतलेली आहेत. उदाहरणार्थ, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होतो. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. फक्त बदल एवढाच होतो की ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आर रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. म्हणजे असा खर्च की वस्तूच्या उत्पादनानंतर किंवा वस्तू तयार झाल्यानंतर त्या वस्तूवर जो खर्च केला जातो तो खर्च म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होय. म्हणजे आपल्याला या वाक्यावरून असं समजलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये वस्तूच्या उत्पादनानंतर जे खर्च केले जातात ते सर्व खर्च या अकाउंटमध्ये नोंदवले जातात. त्यानंतर आणखीन एक वैशिष्ट्य आपण या अकाउंट अभ्यासलं ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्देश. द मेन पर्पज ऑफ प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज टू बी फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. म्हणजे त्या पर्टिक्युलर इयरमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट झाला आहे की नेट लॉस झाला आहे हे जाणून घेण्यासाठी पार्टनरशिप फर्म प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करते. मग ही सर्व वैशिष्ट्ये जाणून झालेली आहेत आपली. आता या तासाला आपण प्रत्यक्षात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात आणि क्रेडिट साईडला कोणकोणते इनडायरेक्ट इन्कम्स येतात ती यादी म्हणजेच फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सविस्तर अभ्यासणार आहोत. मग मी फळ्यावर फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आखून घेतलेला आहे. शिवाय डेबिट साईडचे काही खर्च मी फळ्यावरती लिहिलेले आहेत. फक्त लॉस बाय फायरपर्यंतचे खर्च मी सध्या फळ्यावरती लिहिलेले आहेत. अजून मी क्रेडिट साईडला काही इन्कम अजून लिहिलेलं नाही. आपण लॉस बाय फायर नंतरची एक्सपेन्सेस समजावून घेतल्यानंतर, कारण अजून यादी भरपूर मोठी आहे, मग ही सर्व यादी समजावून घेतल्यानंतर आपण क्रेडिट साईड समजावून घेणार आहोत. चला तर मग आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात ती यादी सविस्तर अभ्यासू. ग्रॉस लॉस. आपण जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं वैशिष्ट्य अभ्यासत होतो तेव्हा आपण असं अभ्यासलेलं आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात एक तर ग्रॉस लॉसने होते अन्यथा ग्रॉस प्रॉफिटने होते. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर ग्रॉस लॉस झाला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर ग्रॉस प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात एक तर ग्रॉस लॉसने होते अन्यथा ग्रॉस प्रॉफिटने होते. त्यापुढे आहेत सॅलरीज. सॅलरीज म्हणजे पगार. आपण असं अभ्यासत आहोत की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणजेच सर्व कार्यालयाशी संबंधित खर्च आहे. मग आपल्या कार्यालयामध्ये ज्या व्यक्ती कामाला आहेत त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून आपण जो पगार देणार आहोत तो पगार म्हणजेच सॅलरी होईल. पुढे आहेत सॅलरीज अँड वेजेस. आता हा खर्च एकत्रित दिलेला आहे, सॅलरीज अँड वेजेस. मग सॅलरी अँड वेजेसने सुरुवात झाल्यानंतर त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा. कधी कधी वेजेस अँड सॅलरी पण देतात आपल्याला एकत्रित. मग वेजेसने सुरुवात झाल्यानंतर त्याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा. पहा आता सॅलरीज अँड वेजेस नंतर आहेत रेंट अँड रेट्स. रेंट म्हणजे भाडं, रेट्स म्हणजे दर.
की त्या अकाउंटिंग इयरमध्ये आपण काही भाडं दिलं असेल किंवा वेगवेगळे दर पेड केले असतील तर तो खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस समजला जातो, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसत आहे. पुढे आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे विमा, की आपण आपल्या मालाचा विमा उतरवला असेल आणि त्या संबंधी जो प्रीमियम म्हणजे हप्ता आपण जर पेड केला असेल इन्शुरन्स प्रीमियम, तर तो खर्च आहे, म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. पुढे आहेत इलेक्ट्रिसिटी बिल, आपण वीज बिल पेड केलं असेल. त्यानंतर टेलिफोन अँड पोस्टेज, आपण टेलिफोन बिल पेड केलं असेल, त्याचबरोबर पोस्टेजवरती काही खर्च केले असतील तर ते सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसतील. आता पोस्टेजबद्दल सांगायचं झालं तर हा पोस्टाशी संबंधित खर्च आहे. जरी व्यावहारिक जीवनातून पत्र हे कालबाह्य झालेले असले तरी आजही व्यावसायिक क्षेत्रामध्ये पत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ह्या व्यावसायिक संस्था पत्रांवरती काही खर्च करतात, म्हणजे पोस्टा म्हणजेच काय, स्टॅम्प असेल, वेगवेगळे पत्र असतील, स्पीड पोस्ट असेल, ह्या बाबींवर खर्च करतात. मग तो खर्च एकत्रित पोस्टेज या नावाने दर्शवला जातो, म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, की आपण छपाईवरती काही खर्च केला असेल. स्टेशनरी म्हणजे एकत्रित, स्टेशनरी म्हणजे काय, वेगवेगळी पुस्तके आपण खरेदी केली असतील, काही नोटबुक्स खरेदी केलेले असतील, पेन, पेन्सिल, पेपरवेट, ह्या सर्वांना एकत्रित स्टेशनरी असे म्हणतात. आणि ह्या व्यावसायिक संस्था स्टेशनरीवरती सुद्धा खर्च करतात, कारण कार्यालयीन वापरासाठी या वस्तूंची आवश्यकता असते. मग तो खर्च आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसत आहे. पुढे आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. सेल्समन म्हणजे विक्रेता आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे प्रवास खर्च, की आपण आपल्या मालाच्या विक्रीसाठी काही सेल्समनची नियुक्ती केली असेल आणि तो सेल्समन प्रवास करून त्या मालाची विक्री करत असेल तर तो प्रवास खर्च म्हणजेच ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. पुढे आहे डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स, की ॲसेट म्हणजे संपत्ती, डेप्रिसिएशन म्हणजे किंमत कमी होणे. एखाद्या ॲसेटची किंमत कमी झाली तर त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा. खरं तर ही ॲडजस्टमेंट आहे. पर्टिक्युलर ॲसेटमधून जेवढी किंमत कमी झाली ती लेस करून त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जातो. पुढे आहेत लोडिंग चार्जेस म्हणजे भार शुल्क. आता आपण इथं असा अभ्यासत आहोत की आपल्या मालाचे उत्पादन झालेले आहे, आता उत्पादित झालेला माल आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा आहे. मग आपण तो माल कारखान्यातून किंवा आपल्या दुकानातून किंवा आपल्या गोदामातून तो माल कोणत्या तरी वाहतुकीच्या साधनामध्ये आधी भरणार, म्हणजे तो माल कोणत्या तरी वाहतुकीच्या साधनामध्ये भरण्यासाठी आपल्याला जे शुल्क द्यावं लागतं ते शुल्क म्हणजेच लोडिंग चार्जेस होईल. पुढे आहेत ऑडिट फीज. ऑडिट फीज म्हणजेच अंकेक्षण शुल्क. ऑडिट याचा अर्थ होतो अंकेक्षण म्हणजेच हिशेब तपासणी. आता ह्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर मी इथे सांगेन की आपण इयत्ता 11वीला बुक किपिंग म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. जिथं बुक किपिंग संपते तिथून अकाउंट सुरू होते आणि जिथं अकाउंट संपते तिथे ऑडिट सुरू होते. ऑडिट म्हणजेच अंकेक्षण. अंकेक्षणाला आणखीन एक समानार्थी शब्द मराठीमध्ये आहे, तो म्हणजे हिशेब तपासणी. म्हणजे आपण वर्षभर जे हिशोब लिहून ठेवलेले आहेत ते हिशेब अंकेक्षकाकडून म्हणजेच ज्या व्यक्तीकडून आपण तपासून घेतो त्याला अंकेक्षक किंवा हिशोब तपासनीस असे म्हणतात. मग त्या व्यक्तीकडून आपण जे हिशेब तपासून घेणार आहोत ते हिशोब तपासून घेतल्याबद्दल त्या व्यक्तीला आपण जो मोबदला देणार आहोत तो म्हणजेच ऑडिट फीज. ऑडिट म्हणजेच अंकेक्षण आणि म्हणजेच हिशेब तपासणी. मग ही हिशेब तपासणी आपण अंकेक्षकाकडून करून घेतो आणि अंकेक्षकालाच आणखीन एक समानार्थी शब्द आहे हिशोब तपासनीस किंवा हिशेब तपासनीस.
आपण असं अभ्यासलं की जिथं बुक किपिंग संपते तिथून अकाउंट सुरू होते आणि जिथं अकाउंट संपते तिथून ऑडिट सुरू होते. ऑडिट याचा अर्थ होतो हिशोब तपासून घेणे. मग ही हिशोब तपासून देणारी व्यक्ती म्हणजेच कोण? अंकेक्षक किंवा हिशेब तपासनीस होय. आणि ज्यांच्याकडून आपण हे हिशोब तपासून घेतलेले आहेत त्यांना त्यांची फी आपण जी देणार आहोत, जे शुल्क देणार आहोत, जो मोबदला देणार आहोत तो म्हणजे ऑडिट फीज होय. चला आता पुढे जाऊया आपण. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस म्हणजेच मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी आपण जर काही खर्च केला असेल तर तो खर्च म्हणजेच एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. काही आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असेल आणि त्या प्रसंगी जो काही खर्च आपल्याला करावा लागला तो खर्च म्हणजेच एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस होय. पुढे आहेत रिपेअर्स, रिन्युअल्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स म्हणजे दुरुस्ती करणे, रिन्युअल्स म्हणजे नूतनीकरण करणे, मेंटेनन्स म्हणजे देखभाल करणे. की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळ्या ॲसेट असतात. त्या ॲसेटची वेळोवेळी आपण जर काही दुरुस्ती केली असेल, काही नूतनीकरण केलं असेल किंवा काही इतर बाबींवर काही मेंटेनन्स केलं असेल तर त्यासाठी आलेला खर्च म्हणजेच रिपेअर्स, रिन्युअल्स अँड मेंटेनन्स. पुढे आहे इंटरेस्ट ऑन लोन. की आपण बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थेकडून लोन घेतलं असेल म्हणजे कर्ज घेतलं असेल तर आपल्याला व्याज द्यावं लागतं म्हणजेच इंटरेस्ट द्यावा लागतो आणि तो आपण देतो. म्हणजे आपण पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट तयार करतोय याचा अर्थ पार्टनरशिप फर्म इंटरेस्ट देते. त्यावेळेस आपला खर्च आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसत आहे. पुढे आहे सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजेच असा खर्च की एकूण खर्च किंवा विविध खर्च. मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च की या खर्चांबरोबरच आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये असे काही खर्च असतात की अतिशय किरकोळ असतात पण ते एकत्रित मिसलेनियस एक्सपेन्सेस नावाने दर्शवले जातात. मग असे कोणते खर्च? तर वॉशिंग चार्जेस, क्लिनिंग चार्जेस, त्यानंतर रिफ्रेशमेंट, त्यानंतर म्हणजे रिफ्रेशमेंट म्हणजेच काय चहा पाण्यावरील खर्च, त्यानंतर जेवणावरील खर्च, हे सगळे खर्च किरकोळ असतात म्हणून ते एकत्रित मिसलेनियस एक्सपेन्सेस नावाने तो खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दर्शवला जातो. पुढे आहे कन्व्हेयन्स म्हणजे प्रवास खर्च. आता प्रवास खर्च म्हणजेच किंवा वाहतुकीचा खर्च की आपण आपला तयार माल वाहतुकीच्या कोणत्या तरी साधनाने त्या मालाची ने-आण करत आहोत तेव्हा जो आपल्याला खर्च करावा लागतो तो खर्च म्हणजेच कन्व्हेयन्स म्हणजेच वाहतुकीचा खर्च होय. पुढे आहेत लॉस बाय फायर. लॉस म्हणजे नुकसान होणे, फायर म्हणजे आग. आगीमुळे आपल्या मालाचे जर काही नुकसान झाले असेल तर तो इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा. कारण आपण असं म्हणलेलं आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस नोंदवले जातात. मग हा लॉस आहे म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता लॉस बाय फायर नंतरचे खर्च मी फायरवरती आधी लिहून घेणार आहे. पहा, लॉस बाय फायर नंतरचे सर्व खर्च मी डेबिट साईडला लिहून घेतलेले आहेत आणि क्रेडिट साईड सुद्धा मी लिहून घेतलेली आहे. आपण आता लॉस बाय फायर नंतरचे सर्व खर्च अभ्यासणार आहोत. लॉस बाय थेफ्ट. लॉस म्हणजे नुकसान होणे, थेफ्ट म्हणजे चोरी. चोरीमुळे आपल्या मालाचे नुकसान झाले तर तो इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा. त्यानंतर आहे लॉस इन ॲक्सिडेंट की अपघातामध्ये आपल्या मालाचे काही नुकसान झाले तर तो इफेक्ट सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा. पुढे आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. म्हणजेच फ्री म्हणजे मोफत, सॅम्पल म्हणजे नमुना, डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वितरित करणे. आपण काही मालाचे मोफत नमुना म्हणून वितरण केलं असेल म्हणजे थोडक्यात काय आपण आपल्या मालाची जाहिरात केली असेल तर तो जो जाहिरातीचा खर्च आहे तो खर्च म्हणजेच गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मग तिथे आपण जाहिरात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा म्हणू शकतो. मग हा खर्च सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिसत आहे. त्यानंतर पुढे आहे कॅरेज आउटवर्ड म्हणजेच वाहतुकीचा खर्च. आपण आता इथं असा अभ्यासत आहोत की वस्तूचे उत्पादन झालेले आहे
माल तयार आहे, मग तयार माल आपल्या कारखान्यापासून, आपल्या दुकानापासून किंवा आपल्या गोदामापासून रेल्वे स्थानक किंवा बस स्थानक किंवा बंदरापर्यंत न्यायचा आहे. मग तो माल नेण्यासाठी रेल्वे किंवा बस स्थानक किंवा बंदरापर्यंत तो माल नेण्यासाठी कोणत्या तरी वाहतुकीच्या साधनाने आपण तो माल नेला पाहिजे. मग त्यासाठी जो आपल्याला खर्च आलेला आहे तो खर्च म्हणजेच कॅरेज आउटवर्ड होईल, की तयार माल आपल्या कारखान्यापासून, आपल्या दुकानापासून किंवा गोदामापासून कोणत्या तरी वाहतुकीच्या साधनाने आपण तो माल रेल्वे स्थानक किंवा बस स्थानक किंवा बंदरापर्यंत पोहोचवला आहे. त्या वाहतुकीच्या साधनासाठी आपण जो काही खर्च केलेला आहे तो खर्च म्हणजेच कॅरेज आउटवर्ड होईल, किंवा आपल्याला असे म्हणता येईल की त्या वाहतुकीवर जो खर्च केलेला आहे तो खर्च म्हणजेच कॅरेज आउटवर्ड होईल. पुढे आहे कमिशन अलाव. अलाव म्हणजे दिलं, आपण कमिशन पेड केलेलं आहे, आपला खर्च आहे म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. पुढे आहे डिस्काउंट अलाव, म्हणजे आपण डिस्काउंट दिला असेल आपल्या ग्राहकाला. डिस्काउंट म्हणजे सूट किंवा कसर. मग आपला खर्च आहे म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. अलाउन्सेस. पुढे अलाउन्सेसचा अर्थ होतो भत्ता, की आपण आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांची गरज भागविण्यासाठी काही मदत म्हणून काही पैसे देत असू तर त्याला म्हणायचं अलाउन्सेस, भत्ता. पुढे आहेत सेल चार्जेस, विक्री खर्च. या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला आपल्या मालाची विक्री करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे तो एकत्रित सेल चार्जेस असं इथे म्हटलेलं आहे. पुढे आहेत बॅड डेट्स, म्हणजे बुडीत कर्ज, की आपल्या ग्राहकाकडून समजा येणं आहे 20,000 रुपये, पण त्या 20,000 रुपयांपैकी आपल्या ग्राहकाने आपल्याला 19,000च दिलेत, म्हणजे 1,000 रुपये आपल्याला ग्राहकाकडून मिळू शकले नाहीत. याचा अर्थ 1,000 रुपये बुडाले, म्हणजेच ते बुडीत कर्ज आहे, की आपण आपल्या ग्राहकाकडून तेवढे वसूल करू शकलो नाही. तेच म्हणजेच बॅड डेट्स होईल, 1,000 रुपये. पुढे आहेत एक्सपोर्ट ड्युटी, म्हणजे निर्यात कर, की आपण आता आपला माल आपल्या देशातून परदेशामध्ये विक्रीसाठी नेणार आहोत, तर त्यावेळेस आपल्याला जो कर भरावा लागतो तो कर म्हणजेच एक्सपोर्ट ड्युटी होईल. पुढे आहेत टॅक्सेस, म्हणजे विविध कर. या व्यतिरिक्त आपण आणखीनही काही कर भरले असतील, मग इन्कम टॅक्स असेल, GST असेल, हे असे जे काही कर आहेत ते कर आपण पेड केले असतील तर आपला खर्च आहे म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. पुढे आहे जनरल एक्सपेन्सेस, सर्वसामान्य खर्च. ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे व्यापारी खर्च. इथं एवढंच लक्षात ठेवायचं असतं की कधी ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्याचं पोस्टिंग करावं लागतं, तर कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग आपण प्रत्यक्षात जेव्हा प्रॉब्लेम सोडू तेव्हा मी हे सविस्तर सांगणारच आहे. पुढे आहेत लीगल चार्जेस, काही कायदेशीर बाबींबाबत आपण सल्ला घेतला असेल तर त्यासाठी आपण जे शुल्क पेड करणार आहोत ते शुल्क म्हणजेच लीगल चार्जेस होईल. पुढे आहेत प्रोफेशनल चार्जेस. प्रोफेशनल व्यक्ती म्हणजे की ज्या व्यक्तींनी त्या त्या क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षण मिळवलेलं आहे त्यांनाच प्रोफेशनल पर्सन असे म्हणतात. मग उदाहरणार्थ डॉक्टर असतील, लॉयर असतील, अकाउंटंट, आर्किटेक्ट यांच्याकडून आपण जर काही कोणती सेवा आपल्या व्यवसायासाठी मिळवली असेल तर त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून आपण जी फी त्यांना पेड करणार आहोत ती फी म्हणजेच प्रोफेशनल चार्जेस होईल. कारण त्या व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये पारंगत असतात, निपुण असतात. मग त्यांच्या सेवेचा लाभ आपण आपल्या व्यावसायिक क्षेत्रासाठी काही करून घेतला असेल तर शुल्क देणार आहोत, फी देणार आहोत, ती फी म्हणजेच प्रोफेशनल चार्जेस होईल. पुढे आहेत बँक चार्जेस, म्हणजे बँकेने काही आपल्याकडून चार्ज घेतला असेल, शुल्क घेतलं असेल तर आपला खर्च आहे म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सॉलिसिटर्स फीज म्हणजे वकिलाची फी, की असे वकील की जे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, कायदेशीर सल्ला देतात, वेगवेगळी कागदपत्रे तयार करून देतात. मग अशा वकिलांकडून आपण आपल्या व्यावसायिक संस्थेसाठी काही सेवा उपलब्ध करून घेतली असेल तर त्यांना आपण जी फी देणार आहोत ती फी म्हणजेच सॉलिसिटर्स फीज होईल. पुढे आहेत सेकंडरी पॅकिंग चार्जेस.
की आता पहा, आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये असं अभ्यासलं, प्रायमरी पॅकिंग चार्जेस. वस्तूचे उत्पादन झाल्याबरोबर वस्तूवर प्राथमिक जी पॅकिंग म्हणजे बांधणी केली जाते, ती बांधणी म्हणजेच प्रायमरी पॅकिंग चार्जेस. आणि प्रत्यक्षात आता वस्तूचे उत्पादन झालेले आहे, तो माल ग्राहकाच्या हातात आपण पोहोचवणार आहोत. त्यावेळेस आपल्याला जी दुसरी बांधणी करावी लागते, त्यासाठी आपल्याला जो खर्च आलेला आहे तो खर्च म्हणजे सेकंडरी पॅकिंग चार्जेस होईल. पुढे आहे लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट. एखादी ॲसेट विकून आपल्याला लॉस सहन करावा लागला, लॉस म्हणजे नुकसान सहन करावं लागलं, तर तो इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा. आता त्याबद्दल एक उदाहरण सांगते मी. समजा आपल्याकडे फर्निचर आहेत, त्या फर्निचरची किंमत आहे 50,000 रुपये आणि आपण कोणत्या तरी कारणास्तव हे 50,000 रुपयाचं फर्निचर विकणार आहोत. मग त्याची विक्री झालेली आहे, विक्री झालेली आहे 40,000 रुपयांना. खरं तर त्या ॲसेटची किंमत आहे 50,000 रुपये, पण आपण ते विकले 40,000 रुपयांना. 50,000 वजा 40,000 म्हणजे आपल्याला 10,000 रुपयांचा लॉस सहन करावा लागला. मग हे 10,000 रुपये आपल्याला दिसतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजेच लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट. पुढे आहेत नेट प्रॉफिट, म्हणजे निव्वळ नफा, की जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा नेट प्रॉफिट होतो. आता डेबिट साईड सर्व समजावून झालेली आहे. आता आपण क्रेडिट साईडला पाहूया कोणकोणते इनडायरेक्ट इन्कम्स नोंदवले जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा, की ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर ग्रॉस प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करावा. पुढे आहेत कमिशन रिसिव्ह. आपल्याला कमिशन मिळाले म्हणजे आपला फायदा झाला, म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढे आहेत डिस्काउंट रिसिव्ह. आपल्याला डिस्काउंट मिळाले, आपलं इन्कम म्हणजे आपल्याला फायदा झाला. आता इथे पहा, आपण डिस्काउंट पेड केल्यानंतर तो इफेक्ट दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि आपल्याला डिस्काउंट मिळाला, रिसिव्ड म्हणजे मिळणे, आपल्याला मिळाला म्हणून तो इफेक्ट दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढे आहेत इंटरेस्ट रिसिव्ह. इंटरेस्ट म्हणजे व्याज, आपल्याला व्याज मिळाले, तोही आपला फायदा आहे म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रेंट रिसिव्ह, आपल्याला भाडं मिळालं, तो रेंट म्हणजे भाडं, रिसिव्ड म्हणजे मिळाले, आपला फायदा आहे म्हणून तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसत आहे. डिव्हिडंड रिसिव्ह, लाभांश मिळाले, भागांवर आपण भागांची खरेदी केली असेल आणि त्या भागांवर आपल्याला लाभांश मिळाला असेल तर तो आपला फायदा आहे म्हणून तो दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सन्ड्री किंवा मिसलेनियस रिसिप्ट्स म्हणजे सन्ड्री याचा अर्थ होतो विविध किंवा एकूण प्राप्ती, किंवा मिसलेनियस रिसिप्ट्स म्हणजे किरकोळ प्राप्ती. मिसलेनियस एक्सपेन्सेस दिसतील आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि मिसलेनियस रिसिप्ट्स दिसतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढे आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. एखादी ॲसेट विकून आपल्याला प्रॉफिट झाला असेल, फायदा झाला असेल, तर तो इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावा. आता त्यासाठी एक उदाहरण मी इथं सांगते, की समजा आपल्याकडे फर्निचर ही एक ॲसेट आहे आणि त्या फर्निचरची किंमत आहे 50,000 रुपये आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण ते फर्निचर विकत आहोत, त्याची विक्री करत आहोत आणि 50,000 रुपये किमतीचे फर्निचर आपण विकलेले आहेत समजा 70,000 रुपयांना. 70,000 वजा 50,000 20,000 म्हणजे आपल्याला 20,000 रुपये फायदा झाला, म्हणजे प्रॉफिट झाला, म्हणून हे 20,000 रुपये दिसतील आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट या नावाने ते नोंदवले जातात. पुढे आहे बाय नेट लॉस म्हणजे निव्वळ तोटा. जेव्हा खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा नेट लॉस होतो आणि हा जो नेट लॉस आहे तो खरं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे आणि नेट प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. आणि एकाच अकाउंटिंग इयरमध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस या दोन्ही घटना एकाच वेळेस घडत नाहीत. म्हणजे नेट प्रॉफिट झाला तर नेट लॉस होणार नाही, नेट लॉस झाला तर नेट प्रॉफिट होणार नाही, म्हणजे यापैकी एकच घटना घडते.
नंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सर्व समजावून झालेलं आहे. नेट लॉस हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो आणि नेट प्रॉफिट हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. तर अशा पद्धतीने आज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट सविस्तर अभ्यासलेला आहे. पुढील तासाला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट हे अकाउंट अभ्यासणार आहोत सविस्तरपणे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.